नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या तालावर ठेका धरायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, आज पुन्हा एकदा समीर चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली नम्रताबाईंची मुलं सज्ज झाली आहेत एक नवीन नाटुकलं करायला. त्यामुळे तुम्ही देखील सज्ज व्हा मनसोक्त हसण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. या सर सावकाश सर. चिकूल आहे खाली, चिकूल मध्ये ना पाय. खूपच पाऊस आहे तुमच्या या गावात. हा सर, आमच्याकडे आता हा बेडका बेडकीचं लग्न चालू आहे ना वरती. म्हणजे आमच्याकडे बेडकाचा पाऊस म्हणतात याला सर. बरं पण मला सर म्हणजे तसं बघायचं म्हटलं तर मला ना पाऊस खूप आवडतो. म्हणजे असं नाही का वरचा पाऊस आवडतो, चिखल नाही आवडत. फक्त आपण ते स्लीपरी घालतो ना, मग ते सगळी डिझाईन येते वरती. इकडे डिझाईन सगळी तुमच्या पण आली असेल डिझाईन. बघ असं नाही दाखवायचं दुसरं. तुम्हाला सांगते आमच्या गावाकडे म्हणजे शेतामध्ये ना आम्ही मक्याचं कणीस भाजून भुट्टा भुट्टा भुट्टा. हो कळलं. तर ते आम्ही असं नाही का भाजून असं खातो. म्हणजे त्याला मस्त असं तिखट मीठ मिरची लावतो आणि असा असा. हे काय वरचं काय आलं. हा बुट्टा आहे का हा दाखवत आहे खायला. सॉरी तुम्ही भिजलात एक सेकंड, हे नका करू सगळं, अजिबात करू नका प्लीज. पदरात या. अरे नका पदरात येऊ नाही सर नका करू हे प्लीज, हे करू नका. नाही माझी लहान पोरं भिजली ना की मी त्यांना अशी पदरातच घेते. मी लहान आहे का मला सांगा. नाही सर पण इकडे मी का आलोय मला सांगा. विज्ञानावर आपण एक नाटक बसवतोय, कळलं का. तालुक्याला एक विज्ञान सप्ताह असा साजरा करणार आहे. त्याच्यात आपण नाटकात भाग घेतलेला आहे. आणि तो वैज्ञानिकांचं महत्व हे आपण सांगणार आहोत. त्यासाठी आलोय की नाही. मग चला शाळेत, त्यासाठी माझे वेळ नाहीये. दुसऱ्या शाळेत सुद्धा जायचंय. हा कसं पदर आणि मग नका हे पदर पित्र, चला लवकर. मागणं भिजताय हो मी भिजू दे, चला लवकर चला. डिझाईन. ए मुलांनो सर या सर. बघा, हे कोण आलेत आपल्याकडे. पाहुणे सर आलेले आहेत. नमस्कार. सर मी माझ्या मुलांना सांगितले तुमचं स्वागत करायला. मुलांना खरं तर स्वागत गरज सर असं नाही, तुम्ही एवढे दुग्धज आहे त्याच्यामुळे आम्हाला. कोण दुग्धज दिग्गज असा शब्द आहे तो. हा तेच. चला. सर मी थोडी भांबावून गेले काय आमच्या गावाकडच्या शाळेमध्ये अशा दिग्गज लोकांची सवय नाही ना त्याच्यामुळे. बरं ठीक आहे. मुलांनो चला स्वागत करा बरं सरांचं. या सर आमच्या शाळेत या सर. क्या बात आहे. नाही, फारच सुंदर. मी एक वर्ग शिक्षिका म्हणून सर्वांगीण विकास मुलांचा कसा होईल याच्यावर जरा थांबा. लक्ष देत असते. जरा थांबा. करते. परत बोलता, अजून बोलताय. जरा थांबा, जरा मागे या इकडे. इथून आता काय ना तेवढ्यातलं कन्फ्यूज करू नका हो मला. हा येस मुलांनो, आज आपण अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहोत. म्हणजे आज आपण नाटकाची यबात तालीम करणार आहोत. सर मी तर त्या नाटकाला पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून गोल 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 फिरून फेकून देणार. अख्ख्या युनिवर्स मध्ये एकदम लांब जाईन, एकदम लांब जाईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तुझं सुपर पॉवर. हे काय आहे. मस्ती हा किडे. सर 2 मिनिटं द्या, मी याचं पेस कंट्रोल करते थोडस. एक 2 मिनिट. मिनिटं. काय करताय म्हणजे. काय रे दाड्या. हा? तुला किती वेळा सांगितलं माझी चव घालवू नकोस म्हणून. तुला आहे ना आलं मिरची बरोबर असा कोथिंबीरीच्या काडीने असा करकचून बांधीन, असा पाट्यावर ठेवीन आणि वरवंट्याने असा चेचून काढीन. मसाला गेला डोळ्यात. बघा ओव्हरची ऍक्टिंग बघितली का त्याची. हा मसाला गेल्या डोळ्यात म्हणे असा मारीन. हे का करताय पण तुम्ही हे सगळं. एक मिनिट मागे वा. हे का करताय हा काय चेहरा आहे तुमचा. कोण आहात तुम्ही. कवट्या महाकाळ आहात का. सर त्यांना ना ह्याच भाषेत कळतं सर. हे नका करू. मला ही हिंसा अजिबात चालणार नाही. आपण ह्या पिढीला हिंसा शिकवायची का मला सांगा. आज जगाला हिंसेची गरज आहे का शांततेची गरज आहे मला सांगा. सगळं मान्य आहे सर. मला अजिबात चालणार नाही, सांगून ठेवतो या गोष्टी पुढे. ठीक आहे सर. मी कंप्लेंट करेन ना त्या नाही, नाही, प्रिन्सिपल सर, असं करू नका, साहेबांकडे. सर. Sorry, मागते. मुलांनो छान मूड मध्ये काम करायचं.
आनंद घेण्याची गोष्ट आहे नाटक ही. ओके, तर आपण आता नाटक करणार आहोत आणि नाटक बसवणार आहे मी, कळलं का? ही सगळी प्रोसेस आपण अगदी हसत खेळत पार पाडायची आहे. ओके, बरं मी कोण आहे हे कळलंय का तुम्हाला? आई शाबास, मुलं हुशार सुद्धा आहेत. मी हुशार विद्यार्थी हा हा, सर. तुम्ही आहात चौगुले सर. एवढंच बस. दुसरी ओळखच सांगितलेलं नाहीये. नाही सांगितलं. 3 दिवसापूर्वी मी तुला स्क्रिप्ट पाठवली, सगळं पाठवलं होतं. मी सांगितलं होतं त्यांना ब्रीफ करून ठेवा, काही सांगेल. नाही सांगितलंय ना सर. मग? मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोण आहात ते विचारा तर. माहिती आहे तुम्हाला? बघा चेहरे बघा त्यांचे, त्याचा बघा चेहरा, घरपोडी करायला चाललाय, बघा चेहरा बघा त्याचा. अरे वैज्ञानिकांचं महत्व मी तुम्हाला पटवून द्यायला आलोय, कळलं का? वैज्ञानिकांचं अत्यंत महत्वाचं काम आहे, लक्षात आलं? यादी आता तुमची ओळख करणार आहे. हा, तू कोण आहे बाळा? मी शिवाली दप्पराव. हा हा हा, शिवाली द परब. कर्कश आवाज सोडलास, उत्तम आहे मुलगी. वा वा वा. तू कोण? सर मी भुंगा फेम निखिल बने. हा 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 हा, खूपच छान. मी तर त्या खूप छान वाल्याला असं पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून गोल 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 फिरून एकदम युनिटचं फार फेकून देईन. एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तू ते सुपर पॉवर. कॉंग्रॅट्स, मला न आवडणाऱ्यांच्या यादीत पहिला आलायस तू. मला लहान मुलं आवडतात, हा नाही आवडलाय. नाही आवडलाय. एकच इच्छा आयुष्यात, ह्याला तुडवायचंय मला. नाही सर, असं करू नका सर. मी खूप शांत असतो. मला मी बोलते. मला हा आवडलेला एक मिनिट नाहीये. बोलते सर. हा, हा. इकडे इकडे. हा. हा? आड्या का करू? गावताला किंवा पेट. नको पेट काय कोण आहात? कोण तुम्ही? बेवडा मारलेला कुबड्या खवीस? कोण असतं असं? कोण असतं? आधी तुमची बॉडी लँग्वेज सुधारा. कुठली बाई अशी असते? नाक्यावर उभे आहात का तुम्ही? इकडे वा जरा, तिकडे नीट. नका दाखवू मला. चव घालवली माझी. दिशा भेदरलेला बोका दिसताय, जरा चेहरा बघा तुमचा. हे बघा मुलांनो, हे बघा, आता सगळं डोक्यातून काढून टाका, कळलं? हा, त्यांनी जे काय शिकवले सगळं विसरून जायचं, लक्षात आलं? Okay. हा, मी काय सांगतो तिने लक्षात घ्यायचं, कळलं? आज आपण काय शिकणार आहोत? आपण नवीन नाटक शिकणार आहोत. नाटक कुणाचं आहे? लक्षात द्यायचं असं नाही बाळांनो. नाटक कुणाचं आहे? वैज्ञानिकांचं. वैज्ञानिक तुम्हाला माहिती आहेत ना, ज्यांनी विज्ञानात खूप शोध लावले. वैज्ञानिक कोण होते मला सांगा? ज्यांनी जगाचं अख्खं आयुष्य सुखकर केलं. आणि सुखकर करताना हे अख्खं जग प्रगती प्रथावर कसं जाईल याचा विचार केला. मग काय झालं? मग काय झालं? मग काय झालं? मग काय झालं? आयुष्यात शोध लावले या वैमानिकांनी, शोध लावले आणि आपलं सुखकर झालं, सुखकर झालं रे. आयुष्य सुखकर झालं, सुखकर झालं रे. आयुष्य सुखकर झालं. अरे का बाबा साहेब, काय रोल काय करताय आपण? रोल काय करताय? वर्ग शिक्षिका आहात ना? हे कोण करतो असं? कुठली वर्ग शिक्षिका अशी नाटकं करताय? हे आखला तुमच्या, ह्या शिकवण आहे, ह्याची कंप्लेंट करणार आहे मी. नाही सर, प्रिन्सिपल सरांकडे मी ह्याची कंप्लेंट काय करणार. झालंय ना, ते लहानपणापासून ताल मोक्कार भिनलाय माझ्या अंगात. एवढा ताल? हा, ते माझं पत्रिकेतलं नाव पण ना डुलाबाई आहे. मी डुलायला लागते गाणं लागलं की. हा, डुलाबाई नाव आहे पत्रिकेत. तुमच्या ना तोंडात हात घालून सगळा ताल बाहेर काढला पाहिजे सांगून ठेवतोय. सर, असं नका करू सर. मला आडीतली गीता मा म्हणतात. चला इकडे माझ्या, प्लीज मी हात जोडतो, हे नका करत जाऊ. तुम्ही पण ताला सुरात गायला लागले. मला सुरात गायला लागलो. हे ना, सगळ्यांना मी वैज्ञानिक बनावायला सांगितलं होतं. बनवले का सगळ्यांना? हो सर, तुम्ही मला जेव्हा सांगितलं ना तेव्हापासून मी ह्यांना ना वैमानिक नावानेच हाक कोण मार. वैमानिक कशाला बनवाल? वैज्ञानिक. तेच ते वैमानिक असा शब्दच नाहीये तो. नाहीये सर. तर मी तेव्हापासून ह्यांना ते बोलताय त्याच्या नावाने हाक मारते. वैज्ञानिक. हा. हा.
तेच. तर मग हा जो बने बेटा आहे ना, हा नट्टू आहे, नट्टू नट्टू फळवाला. नट्टू फळवाला कोण आहे? अहो न्यूटन आहे तो. तेच ते. आणि फळवाला नाही, सफरचंद असतं. न्यूटनची ओळख फळवाला अशी आहे? ते लहान मुलांना कळावं म्हणून अहो ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याची ओळख काय ए फळवाला अशी आहे? थोडस तसं केलं. काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला. नाही, मी जरा माझ्या पद्धतीने थोडस बसवले. अरे. एकदा बघून घ्या ना. तर हा आहे तो नट्टू आहे आणि ही मी आहे हिन्स्टेनस्टाईन. कुठले हिन्स्टेनस्टाईन? आईन्स्टाईन असतो तो. थोडं- हिन्स्टेनस्टाईन पोटातली आतडी त्याला म्हणतात. तर थोडीशी भांबावून गेलीत मुलं, थोडं समजून घ्या. आईन्स्टाईन आहे आईन्स्टाईन, ज्यांनी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध लावला. यांना काहीच येत नाही. नाही, येतं कसं ना. करणार मला सांगा बघू. येतं ना सर. तू 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 कोण आहेस ते सांग. सांग बाळा सांग. नाही मी काही सगळं विसरेन. कोण आहेस तू? सांग ना काय ह्या चेहऱ्यावरून काय तुम्हाला काय काय कळतंय बघा ह्या चेहऱ्यावर? हा बघा काय माहिती आहे त्याला? माहिती? बेटा, मी तुला सांगितलं होतं ना, असं काय करतोस? कोण आहेस तू? काल पार घसा कोरडा होईसपर्यंत सांगितलं होतं. वैज्ञानिकाचं शास्त्राचं नाव असेल ना कुठलं तरी. कोण आहेस? दत्तू बेटा, मी तुझा रोज काय सुचवते बरं? कुल्लेलिओ. गॅलिलिओ आहे तो. गॅलिलिओ आहे. कुल्लेलिओ म्हणशील? गॅलिलिओ आहे. अरे गॅलिलिओ ज्यांनी दुर्बिणीचा शोध लावला. हे जे मोठे मोठे आहेत ना मंगळ गुरु ज्याच्यावर आपण गेलोय आता, त्याचा शोध त्या गॅलिलिओनी लावला. कळतंय का तुम्हाला किती मोठी माणसं आहेत ती? हा, ते कवरनं काय मला अवयव नाही सापडलाय ना, म्हणून त्याला. काय ना प्रॉब्लेम काय माहिती ना, मराठीच्या शिक्षिकेला तुम्ही ह्या विज्ञानाचं नाटक बसवायला ठेवलेलं आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे. नाही सर, मी असं नका. मी हेच करते. मला वाटतं की बाबा एक मराठीची वर्ग शिक्षिका जरी मी असले तरी मी ह्याच्यामध्ये तरबेज. ड्रॉवर बंद करावं. फार बोलू नका, सांगून ठेवतोय. मला डोकं फिरवू नका, आता सांगतोय. Sorry, मागते. तालीम सुरू करायची आता. बरं, ठीक आहे. मला पाट्या सांगितल्या मी होत्या. सांगितल्या होत्या. त्या चला हे पाट्या बघा, प्रत्येकाच्या. ह्या पाट्या आहेत. ह्या आता मी प्रत्येकाच्या, ही तुझी आहे, ही तुझी नाही, ही तुझी आहे. घ्या, गळ्यात घाला. प्रत्येकाने आपापले रोल वाचून ठेवलेले आहेत. हा. हा ये. आय शब्बाज बटन, न्यूटनचं बटन त्यांनी लिहिलेलं आहे स्वतः. तिसरीतल्या मुलांना सांगितलं होतं. ही कोण आहे? इन्स्टुताई कोण आहे? ये. अरे आईन्स्टाईन आहे ना तो. हे त्यांना कशाला लिहायला लावले? आणि हा बघ गुल्ले घेऊ. काय करायचं या माणसाचं? सर ते अहो गॅलिलिओ आहे ना तो. हे काय नाव आहे? आपण काहीतरी एक महत्वाचं सांगतोय लोकांना, वैज्ञानिकांचं महत्व सांगतोय. मी हा एक गुल्ले घेऊ. कोण थांबणार समोर? सर मी हे सगळं मला 2 दिवसात चेंज करून हवं. लगेच बदलून घेते सर, आत्ताच्या चेंज वेळेला. म्हणून उपडा ठेवशील. मोठा चेंज झाला. इकडे कर. नीट करतोय. आता वेळ मारून न्या तुम्ही. ऐका माझं. हा. हा, झालं ना हे? रेडी आहे सगळं? हा, आता मी थोडीशी त्यांची तयारी करून घेतली आणि तुम्ही जी मला संहिता दिली होती ना, संहिता नसते, संहिता असते ती. हा, तर ती जी दिली होती ना, त्याच्यामध्ये मी माझं थोडंसं इम्प्रुव्हायझेशन मारलंय थोडंसं. काहीच गरज नाहीये, पण आपण वैज्ञानिकांची माहिती देतोय ना. थोडं बोर मारत होतं, त्याच्यामुळे थोडंसं नाही का, पालकांना थोडंसं मजा यायला पाहिजे बा, त्यांच्या चेहऱ्यावर हसायला पाहिजे, त्यांचं स्माइल यायला पाहिजे बा. अरे मला स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरून काय करायचंय? तुम्ही टेन्शन घेऊ नका सर, मी माझ्या तल्लक बुद्धीचा. ए, गप 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 चल पुढे दाखव चल. तर हा, आता तू एंट्री घे. आई हा हा, ते थोडं तू सर, तुम्ही जरा इथं उभेच आहात तर थोडंसं वाजवा. इथं थोडं मुलांना प्रोत्साहन द्या सर. आणि हे वाजा, भांपाक पाक 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 भांपाक पाक पाक. भांपाक पाक 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 भांपाक पाक पाक. या डफावर तुम्हाला भंपाक पक पंग 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 पाहिजे. आणि हा पाया मारायचा तुमचं करा हो तुम्ही. मी बघतो काय ते. आमचा ताल आहे सर, तुम्ही. चला मला ना कंटाळा येतो. रेडी आहे ना? हा बाई. बेटा तू ये. हा, भांपाक पाक पाक पाक. मी कोण? मी कोण? मी कोण? मी कोण? मी कोण? मी कोण? गलिच्छ चालय, गलिच्छ चालय. मी लावला आहे बहुतेक शास्त्राचा ए, शोध. गबरे. मी लावलाय बहुतेक शास्त्राचा शोध. असा आहे ते? अरे न्यूटन आहेस ना तू, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. असं घे. घे पुढे. मी कोण? मी कोण? मी कोण? मी कोण? झालं ना आता. नेपाळच्या बाजूला आहे भूटान. मी आहे आयझॅक न्यूटन. कोणी लिहिली ही? कोणी लिहिली ओळ? ते मी म्हणलं होतं ना का, मी थोडं इम्प्रोव्हायझेशन मारून कॉमेडी मारली थोडी अरे थोडी. पण कशाला कॉमेडी पाहिजे? नाही सर, कसं पॅरेंट्स लोक कशी बोर नाही मारणार, त्याच्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येईन बॉ. अरे पण कशाला सातत्याने 24 तास स्माईल पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर? पण स्माइल पाहिजे ना, गरजेचं आहे ते, पाहिजे सर. तुम्ही हे वाजवा, भांपाक पाक पाक. अरे थांब ग. हा तुझी एंट्री आता. हा घोडा आला का? घोडा आला का? कुठलं आहे? अरे, चालेल. तुमचं वेगळं आहे सर. कोण मी? कोण मी? कोण मी? कोण मी? माझ्या
माझ्या एंट्रीला म्युझिक वाजलं टाईंग टाईंग मी आईन्स्टाईन. हे काय अर्थात नाही या वाक्याला. आणि काय झालं, मी ऍक्च्युली लिहिलं होतं त्याच्यामध्ये असं की नाही का की मी घरी जाईन मी आईन्स्टाईन, पण तेच झालं बोर मारत होतं जरा जास्तीच. म्हणून मग आमचे जे बबनराव झांगुडे आमचे जे प्रिन्सिपल आहेत ना, त्यांनी सजेस्ट केलं का म्युझिक वाजतं टाईंग आणि आईन्स्टाईन घ्या पण म्हणून. त्याची गरज नाहीये ना. तुम्ही हे का कर पुढचं हा, पटापटा करता. मगच मी जाते. चल का सर तुम्ही इकडे या सर. होय. ये तुझी एंट्री बाळा दत्तू बेटा. हा एक खेकडा येतो ना, खेकड्यात अशी एंट्री घेतली त्यांनी. त्याचा थोडा तालाचा प्रॉब्लेम. त्यातला तालाचा प्रॉब्लेम आहे. ही अरे. नकोय मला, हा नकोय सांगितलं होतं तुम्हाला. नाही सर करेल असं नको प्रत्येक हे बाळा भांपक. हुमी 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 हुमी. एक मिनिट हे काय हू मी काय व्हेरिएशन मारलंय सर मी थोडस. हू मी हे व्हेरिएशन आहे. हा म्हणजे कसं सर की बा नाही का आपण असं मराठीत बोलतो का बा कोण मी तर म्हणून थोडस त्याचं व्हेरिएशन म्हणून इंग्रजीत हू मी असं केलंय. तू घे बाळा. ए चल ए वाजव चल. हू मी सर तुम्ही इकडे वा. हू मी हुमी हुमी. मजा करो ऐश करो खाओ पियो, मी आहे गुल्लत लियो. अरे गुल्लक लिओ असं बोलला होतो. थोडी मी कॉमेडी. थकून गेलो आता. मजा करो ऐश करो खाओ पिओ, मी आहे गुल्लक लिओ. का महत्व कळेल लोकांना ह्याच्यातून विज्ञानाचं? काय आपण देतोय समाजाला? काय हे चाललंय? बस कर, मला कंटाळा आला. नाही सर असं करू नका मी सर. आता निघतो इकडून. सर माझ्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे सर. मी हे काही आता करू शकत नाही. मी आता प्रिन्सिपलला कंप्लेंट करणार आहे. दुसऱ्या सरांना बघा, मला माफ करा. नाही सर मी चाललो तुमच्या नाही. पाया पडते. मी नका पाया पाया पडते पडू. ए, नका नका. ए, माझी मुलं सर माझ्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे सर. मी तुमच्या पाया ते मदर इंडिया करताय सगळ्यांना घेऊन शेतात बसली आपली नर्गिस. ऐका ना सर मी खूप मेहनत घेतली. मला ना नका करू हे. मी नाही आता सहन करू शकत. मला वर्गातून काढून टाकतील सर. मला नोकरी. तीच तुमची लायकी आहे. नाही सर असं करू नका. मी खूप चांगलं लिहिलेलं आहे आणि चांगलं माझं म्हणणं काय, माझा एक बाबा एक हेतू असतो की लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आलं पाहिजे. तर तुम्ही जर आता हे गाणं बघितलं ना सर, तुम्ही पार मरून जाल एवढं तुम्हाला आवडून जाईल सर. एवढं चांगलं केलेलं आहे गाणं. एवढं पार तुम्ही हे पण करा. विज्ञानाची माहिती लोकांना मिळाली पाहिजे. त्याच्यातून मिळणार काहीच भंकस बिंकस मला नकोय त्याच्यात. नाही सर मिळणार. करा. ए मुलांनो आपण सुरू करूयात बरं का. 1 2 3 4 धरा 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 धरा. एक मिनिट, काय धरा धरा काय? ही काय गाण्याची सुरुवात आहे? धरा 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 हे काय? विज्ञानाची कास धरा. विज्ञानाची कास धरा म्हणून सांगते. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात लहान मुलं? विज्ञानाची कास धरा आणि प्रगती करा. विज्ञानाला टाळा आणि जाऊन मरा. विज्ञानाने दूर केला अंधकार. पावलो पावली बाया पावलो पावली. पावलो पावली बाया पावलो पावली. विज्ञानाने दिला आयुष्याला आकार. घरोघरी बाया घरोघरी. घरोघरी बाया घरोघरी. म्हणून आम्ही त्यांच्यावर लिहिली छान छान गाणी बाया छान छान गाणी. 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 छान छान गाणी बाया छान छान परफॉर्मन्स तुमचं इम्प्रोमायझेशन आणि ओव्हरची ऍक्टिंग आम्हाला खूप जास्त आवडली. क्या बात है. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा. मग काय आहेस तू? म्हणजे तुझ्यावर अख्खा प्रबंध लिहिला तरी कमी पडेल. इतकं इतकं टॅलेंट आहे तुझ्यात, अफाट. म्हणजे आता त्या माझ्याकडे खरंच कौतुक करायला शब्द नाहीत. ला जवाब आहेस तू, ला जवाब. आणि आज
खरोखर तुझ्या आईवडिलांचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे तू दिसतेस आम्हाला आणि इतकं निखळ मनोरंजन तुझ्यामुळे होतंय. अँड द सेम गोज विथ यू सम्या. थँक्यू सो मच. अफलातून. अम्मा, गॉड ब्लेस यू. थँक्यू दादा. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. ही माझी अत्यंत आवडती सिरीज आहे. या सिरीजमध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक जण जीव ओतून काम करतो. फार मजा आली आजही. तुमच्या तिघांचेही परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे खूप भारी. तुमची साथ पण तेवढीच महत्वाची आहे, तेवढीच मजबूत साथ असते तुमची. मस्त. थँक्यू सो मच. मंडळी, एक भक्त आपल्या समस्येच्या समाधानासाठी आलाय एका बाबांकडे. त्यामुळे तुम्ही देखील सज्ज व्हा एका इंटरेस्टिंग हास्य संवादासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले हास्यरथी महारथी. बोला बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बोला बुडबुड 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 बुडबुड. मनोबा, बोला बाबा. बरं झालं आलास. मला फार एकटं एकटं वाटत होतं बनोबा. हा बाबा. आज श्रावणातला पहिला सोमवार, आमचा निर्जळी उपवास. आणि तुला तर माहिती आहे, उपवासाच्या दिवशी मला अंमळ जास्तच भूक लागते. आणि भूक लागल्यावर मला एकटेपणाची जाणीव तीव्र होते. बनोबा, बाबा बनणं सोपं नाही. पंचेंद्रिय अशी मुठीत ठेवावी लागतात. खरंय, पण बाबा तुम्ही पंचेंद्रियांना जरा जास्तच मुठीत ठेवलंय. म्हणजे गेले काही आठवडे या मंचावर पंच वाजता वाजत नाही. बाबा तू आहेस की मी शहाणपणा कोणाला बाग. इथे कशाला आलायस ते सांग. बाबा तुम्हाला भेटायला एक भक्त आलाय बाहेर. नाही बनोबा, तुला माहितीये उपवासाच्या दिवशी मी कोणालाही भेटत नाही. मी त्याला खूप समजावलं बाबा, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. मला तो कोणतरी धनिक दिसतोय. तुमच्या दर्शनासाठी 1,00,000 रुपयाची पावती फाडायला तयार आहे. हे बघ, काही झालं तरी लगेच पाठव त्याला. घेऊन आलो बाबा. लगेच पाठव. वा दादा. या 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 बाबा 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 मी धन्य झालो बाबा. बाबा मला पदरात घ्या. बाळा, मी तुला पदरात घेईन, पण तू लुंगीत शिरतोयस. नाही बाबा. तुला लुंगीत घेऊ. नाही बाबा. नाही बाबा. नाही बाबा. बाबा पण मी धन्य झालो बाबा. बाबा मी धन्य झालो. का बोल. तुझी कशी पावती फाडू, तुझी कशी समस्या सोडू. बाबा काय समस्या बाबा. बाबा आज तुमच्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे. गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, पैसा आहे, आई पण आहे बाबा. बाळा एवढं तर माझ्याकडे पण नाही आहे. सगळंच आहे तुझ्याकडे, इथे कशाला आलायस मग. एवढंच करायला आलायस. नाही बाबा. नाही बाबा. बाबा एकटेपणा बाबा. मला एकटेपणा सतावतो बाबा. मला तळमळत राहावंसं वाटतं बाबा. रात्रभर मी एका कुशीवर पडून असतो. बालका, मग एकदा दुसऱ्या कुशीवर ट्राय कर, बघ खुशी खुशी झोप लागते का. बाबा हे असलं करण्यापेक्षा ती मूठ आणि ती जरा आवळा. बाबा 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 तसं नाही बाबा. बाबा एकटेपणा खूप सतावतोय बाबा. रात्रभर झोप नाही लागत. कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर, कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर. बाबा खरंय. एकटं वाटत राहतं बाबा. खरंय खरंय. बाबा माझं सांगतोय बाबा. मला मी एकटा आहे बाबा. बालका मी पण एकटा आहे. मी काय करू आता याच्यात. बाबा एकटेपणा खूप सतावतोय बाबा. रात्रभर झोप नाही लागत. कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर, कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर. बाबा खरंय. एकटं वाटत राहतं बाबा. खरंय खरंय. बाबा माझं सांगतोय बाबा. मला मी एकटा आहे बाबा. बालका मी पण एकटा आहे. मी काय करू आता याच्यात. बाबा तुम्ही कसे काय एकटे. हे विश्व तुमचं आहे बाबा. हे सगळे भक्त तुमचे आहेत बाबा. तुम्ही कसे काय एकटे असाल. नाही वत्सा, माझी दुःख तुला नाही करणार. काय बाबा. बाबा झालो असलो तरी बाबा बनत राहावंसच वाटतं रे. म्हणजे बाबा असं तुला नाही करणार द्वयर्थी. बालका बाबा. तुझ्या समस्येचं निराकरण माझ्याकडे आहे. बाबा सांगा बाबा. बाबा नको हे ऐक ना बालका. हा बाबा. बालका तू लग्न कर.
एखादी स्त्री आयुष्यात आली ना मग हा हा म्हणजे तुझा एकटेपणा दूर होईल मग बालक. बोला बुडबुडे बाबा की जय. चला झालं समाधान. बाहेर देणगी द्या चला. हा हा जीएसटी ऍड करून घे बालक. हो बाबा मी बाबा सॉरी मला एक छोटासा प्रश्न आहे बाबा. हा. बाबा म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे की मी लग्न केलं तर माझा एकटेपणा दूर होईल. पण बाबा समजा लग्नानंतर माझी बायको आणि मी भांडलो, आमच्यात काहीच पटलं नाही आणि तिने मला घटस्फोट दिला तर मी परत एकटा होईन ना बाबा. म्हणजे मी लग्न आधी पण एकटा असेन आणि लग्न केल्यानंतर घटस्फोट घेऊन सुद्धा एकटा असेन. मग आता जसा एकटा आहे त्याच्यात काय वाईट आहे? हा विचार केलाच नव्हता आम्ही. करेक्ट आहे. मग नको करूस लग्न. हा नाही बाबा पण मी लग्न न करून कसं चालेल? माझ्याकडे खूप पैसा आहे पण तो पैसा पुढे नेण्यासाठी जर वारसच नसेल तर कसं चालेल ना बाबा? मग एवढं कळतंय ना हा. म्हणून बोलतोय लग्न कर आणि मोकळा हो. हा नाही बाबा पण मी लग्न केलं आणि खरंच घटस्फोट झाला तर मला माझी अर्धी प्रॉपर्टी बायकोला द्यावी लागेल ना. मग एवढं सगळं मेहनतीने मी कमवायचं आणि घटस्फोटानंतर बायकोने घेऊन जायचं. मग काय फायदा लग्न करून? मग नको करू लग्न. हा पण मग एवढी प्रॉपर्टी, एवढी धनदौलत, एवढा पैसा अडका, एवढा ऐशो आराम, हे सगळं माझं जे आहे ते जर चालवायला पुढे वारस नसेल तर लोक म्हणतील काय फायदा याचा? काय करणार आहे ह्या आयुष्यात? हे म्हणजे आपल्याला डायबिटीस असताना कोणीतरी समोर बासुंदी, आमरसपुरी, मोदक, पुरणपोळी, गुलाबजाम वाढतच राहायचे. ऐक ना बालका, नको हे वाक्य बोलू. काय झालं बाबा? पदार्थांची नावं घेऊ नको. माझा निर्जळी उपवास आहे. हा कळतंय का तुला? नाही घेत बाबा. हे बरोबर आहे का? नाही. माणूस एक उपाशी बसलाय इथे नाही बाबा. आणि तू येऊन बासुंदी बिसुंदी पटतंय तुला? नाही मला एवढंच म्हणायचं होतं बाबा, मला खूप एकटं वाटतंय बाबा. अरे मग म्हणूनच बोलतो ना लग्न कर बाळा. तुला पटतंय का? उपवास आहे त्याच्यासमोर तू अशी नावं घेतोस. तुला पटतंय का हे? नाही पण बाबा माझा उपवास आहे तो पण कडक. हे बघ मला माहितीये तुला खूप एकटं वाटतंय हा म्हणून बोलतोय लग्न कर आणि मोकळा हो. आई पण मग घटस्फोटानंतर बायको सोडून गेली तर परत एकटा राहील ना बाबा. मग नको करूस लग्न. मग एकटाच राहील. मग मी असं मला मग मजा नाही येणार. मग मी एकटाच राहीन आयुष्यभर. आहे ना? हा. मग कर ना लग्न. नको परत घटस्फोट झाला. काय रे तू सरकार का तेच बोलतोस? तुला बनवा याला सांग. मित्रा तू तेच बोलतोय. सांगितलं बाबा. झालं एवढंच? बाबा मी तुमचं बघताय. तुम्ही जेवढं सांगणार तेवढं मी ऐकणार नाही. मी समोर ज्याला पोहोचवणार बाबा. मी माझा मेंदू आणि चप्पल बाहेर काढून येतो बाबा. असा श्राप देईन तुला. हे बघ हे असा. ए बाळा ऐक. हा बाबा. बघ, तू खूप निगेटिव्ह विचार करतोयस. हे बघ, आधीच घटस्फोट का करतोयस? लग्न तर कर. पुढचं पुढे बघू आपण. पुढचं पुढे मोठे शहाणे बाबा. अरे बा माझं पुढचं पुढे बघता येतं का बाबा? जगात काय काय चाललंय बघा जरा. बाबा हल्ली खूप प्रॉब्लेम होत आहेत. प्रत्येक घरात सासू सुनांची भांडणं आहेत, नवरा बायकोंची भांडणं आहेत. मोठी लग्न पण तुटतात, छोटी लग्न पण तुटतात बाबा. हल्ली तर ना बायका नवरे पण गायब करतात बाबा. मग अशात लग्न करणं बरोबर आहे? हा भाऊ काय? मग नको करू लग्न. नाही ना बाबा लग्न करून मग एकटं असं वाटणार. लग्न नाही केलं तर सारखं मग झोप बीप नाही लागणार मग असं. मग कर ना लग्न. नाही बाबा. कर ना चल ना. नाही वेड्या. चल रे, कर रे चल. लग्न कर. काय लग्न कर? हा तुम्ही म्हणाल लग्न कर. लग्न केल्यानंतर मग तिने घटस्फोट घेतला परत एकटा राहिलो तर काय करू? मला नाही जमणार बाबा. परत लग्न करा आणि मग तिला परत सांगा सतत मी कुठे आहे, काय करतोय. स्वातंत्र्य राहून गेलो ती माझं. सारखी विचारणार काय कुठे आहे, काय चाललंय, कोणाकडे? नाही मग बरोबर. तुला जर प्रायव्हसी पाहिजे तर मग नको करू लग्न. मग तेच बोल. नको करू लग्न. नाही नको करू लग्न. नको करू लग्न. नाही बाबा. नको करू लग्न. करावं नको लागेल रे. बाबा. करावं लागेल. किती दिवस असं जगायचं? हा कोणी विचारणार नाही, काय नाही, कधी येतोय कधी जातोय. हा स्वतःच्या घरात खायला मिळत नाही. एकटा असलो ना बाबा वाटेल तिकडे जातो, वाटेल ते खातो. आज चिकन तंदुरी खातो, उद्या चिकन 65 खातो, मग चिकन फ्राईड राईस खातो, मग चिकन हक्का नूडल खातो, मग चिकन शेजवान राईस खातो, मोमोज, चिकन मोमोज खातो, चिकन पिझ्झा. पण असं वाटत राहतं ना बाबा की पारतंत्र्य पण घरात एक स्त्री असावी. आपण घरी गेल्यानंतर ना तिने मस्त असं कोथिंबीर भुरभुरावी, बटाट्यावर मटकीची उसळ करावी छान. नको रे. भात त्याच्या. नको ना. काय झालं बाबा? मला त्रास होतो. नको ना. काय झालं बाबा? अरे माझा उपवास आहे. हा बाबा. मला ना
तोंडाला पाणी सुटून माझा निर्जय उपवास सुटेल रे. मुटांना चिकटावा कायमची खेळ मार. बापरे, पंचेंद्रियांचं नाही पचनेंद्रिया चाळवलेत माझी. काय झालं बाबा? जठर आणि स्वादुपिंड कुठे असतं मला जाणवत आहे कुठे आता. असतं बाबा? हे बघ, तू पारतंत्र्यात जग, मजा असते पारतंत्र्य. आहा हा, खूप मजा असते. स्वातंत्र्य वगैरे मिथ्ये, झूठ आहे सब. ये तू कोणीतरी बोललंय पारतंत्रम एक नंबरम. जबरदस्तम जयम बुडबुडे बाबाम चलम चलम. चल हा हा. लॉक करून टाका. 1832 माझा नंबर लॉक. नाही नाही बाबा बाबा, तुम्ही बोलताय पारतंत्र्यात मजा असते, पण मला असं वाटतं नाहीये. काय माहिती, मी आणि माझे मित्र ना बाबा, आम्ही असे बसतो ना, माहोल असतो टेबलवरती, हा जोरदार मजा असते माहितीये. पण काय होतं ना, त्यांच्या बायकांचे फोन आले ना, त्यांना उठून जावं लागतं. काय बायका फोन करतात ना मध्ये, जातो रे जातो, जाऊ दे, हा पेक तू मार, हा पेक, असं होतं ना. माझं कसं, मी शेवटपर्यंत एकटाच राजासारखा असतो शेवटपर्यंत मी. ऐक ना, हा तू जग ना, मग असंच जग ना, स्वातंत्र्य असंच जग. ए राजा, ए हा, लग्न कर, नाही तर नको करू. एक कर, जा, चल बघ. बाबा, राजासारखं आयुष्य ना दारू पोटात असेपर्यंतच वाटतं. दारू उतरली ना, मग परत एकटेपणा आपल्याला ना सतावायला लागतो बाबा. मग सतत असं होतं, अरे यार कोण काळं कुत्रं नाही आपल्याला विचारायला. ए बनव, तरी विचारलं पाहिजे ना यार आपल्याला. मी आधी काय बोललो, याला कर बोललो, नको करू बोललो. एक काम कर तू, आता हे आहे ना, मग तू कर लग्न. नाही बाबा, पण मग लग्न केलं आणि परत बायको भांडली ना, तर मग परत एकटंच राहावं लागणार बाबा. नको करू लग्न. पण मग तरी पण एकटाच राहतो ना मग बाबा. मग कर लग्न. नाही मला लग्न करायला प्रॉब्लेम नाही बाबा, पण मग ते परत प्रॉपर्टी द्या, ॲल्युमिनी द्या, मग त्याला मग नको करू लग्न. असं कसं नको करू लग्न, एकटं काय राहायचं. कंटाळा आला मला, आई शपथ कंटाळा आला. आपण उरलेला पुढच्या शेड्यूलला करूया. चल, बाबा बाबा मला कंटाळा आला रे. आपण तेच बोलतो रे, मला कंटाळा आला रे. बाबा हट रे बाबा, असं नका ना करू बाबा. हे बघ, मला एक फायनल सांग, हा बाबा. तुला लग्न करायचं आहे की नाही करायचं? नाही नाही करायचं ना, हा. मग नको करूस लग्न. मग एकटं वाटतं मला. मग कुत्रा पाळ, भू. कुत्रा पाळ, भू. हा हा पटकन जा, हाकल लगेच, हाकल त्याला, पटकन हाकल. बाबा 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 बाबा, एक मिनिट, मला एक प्रश्न आहे बाबा. समजा मी कुत्रा पाळला, हा, आणि भविष्यात मला एखादी मुलगी आवडली, पण तिला कुत्रा आवडत नसेल, तर मग मला कुत्रा किंवा ती दोघांपैकी कोणाला तरी एकालाच निवडावं लागेल ना. जर मी कुत्रा निवडला तर आयुष्यभर याचं गिल्ट असणार की मी तिला नाही निवडलं, आणि तिला निवडलं की आयुष्यभर याचं गिल्ट असणार की मी कुत्रा नाही निवडला. बाबा नको पाळू, बाबा, कुत्रा नको पाळू. कुत्र्याची आयडिया बेस्ट आहे बाबा. आहे ना, पोरगी एक वेळ सोडून जाईल, कुत्रा सोडून नाही जात. मग एवढं, मग कुत्रा पाळ. नाही पण त्या बोलता येत नाही ना बाबा. उद्या मला काय झालं तर तो एकटा पडणार, तो येऊन सांगू पण नाही शकणार मला. मरू दे, नको पाळू. नाही बाबा, पण मी कुत्रा जर नाही पाळला ना, तर मग मी एकटा राहीन. आणि मला बाबा, मी एकटा राहिलो ना, मला चारोळ्या सुचतात बाबा. मला नाही बाबा जगायचं चारोळी करायचं आयुष्य. मला नाही जगायचं बाबा. नंतर नंतर ना मग सुचत पण नाही, मग ट्रोलिंग करत राहतो फक्त आपण. मला नाही जगायचं चारोळी करायचं आयुष्य. मी नाही बाबा, मी नाही. ऐक ना, पाळा. मग तू हे कर ना, मग पाळ, कुत्रा पाळ. नाही पण बाबा, आईला कुत्रा नको, आईला सून पाहिजे ना. मग कुत्र्याला साडी नेस, त्याचं नाव सून ठेव, आणि आईला बोल ही सून. पण बाबा, मग त्याला 4 पायाचा ब्लाऊज कसा शिवू? तुला अक्कल आहे काय रे? सगळंच कसं सिरियसली घेतोय तू? ए बनोबा, एक काम कर, माझ्याकडनं याला 50,000 रुपये द्या आणि पाठव याला. परत बोलू नको, याला बाबा, पाठव. एक मिनिट बाबा, तुम्ही असं सारखं जाजा का म्हणता? तुम्ही एकटे आहात का बाबा? माझं मी बघेन, तुला काय करायचंय? माझं मी बघेन, बघ. नाही बाबा, तसं नाही बाबा. जर तुम्ही एकटे असाल ना बाबा, तर तुम्ही लग्न करा बाबा. ए शान्या, चल रे, तुझ्या मला नको अडकव. माझं मी बघेन, काय ते काय पण करेन मी. हा बरं, पण बाबा जरा जपून लग्न करा, नाही तर काय लग्नानंतर भांडण झालं ना, बायकोवर घटस्फोट देईल, मग तुम्ही एकटे राहाल परत. आता पण एकटे, मग नंतर पण एकटे. मी आहे एकटा, तुला काय करायचंय? मी आहे एकटा, बघ. नाही एकटा आहे तर मग कशाला एकटे राहता बाबा? एकटं चांगलं नसतं, त्यापेक्षा कुत्रा पाळा ना. मी पाळेन, कुत्रा पाळेन मी. पण मग नंतर कुत्रा पाळल्यावर कोणतरी आयुष्यात आले आणि तिला कुत्रा आवडला नाही तर मग काय कराल? मी कुत्र्याला चावेन, कुत्र्याला बोलेन बायकोला चाव, बायकोला बोलेन मला चाव, आम्ही तिघं एकमेकांना आळीपाळीने चावू, संसार करू. तुला काय करायचंय? बाबा, तुम्ही लग्न केल्यावर मी एकटा पडेन ना. मग तू लग्न कर ना. बाबा एकटे पडतील. त्यांच्याकडे कुत्रा आहे ना. वहिनीना कुत्रा नाही आवडलं तर कुत्रा एकटा पडेल ना. अरे पण मग तू कर ना लग्न, तू कशाला टेन्शन मी घेतो? केलं तर बाबा एकटे पडतील ना.
सादरीकरण आणि अर्थातच विनोद निर्मितीसाठी, हास्य निर्मितीसाठी तुम्ही अतिशयोक्ती अलंकाराचा वापर इथे करता. परंतु खरोखरीच समाजामध्ये असे आध्यात्मिक गुरु आहेत जे नागरिकांचं आणि समाजाचं छान पद्धतीनं मार्गदर्शन करतात. परंतु तुमचा हा प्रयत्न नक्कीच उत्तम असतो आणि यावेळेसही छान होता. थँक्यू सो मच. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सही. मॅड परफॉर्मन्स. भावा, मला असं वाटतं की इतकं परफेक्ट कास्टिंग आहे ना तुझं या रोलसाठी, म्हणजे अशक्य परफेक्ट आहे. एकतर या बाबाला पेशन्सच नाही आहेत, म्हणजे उदासीन, म्हणजे 2 वाक्यात जर का सोल्युशन नाही मिळालं तर ही गिव्ज अप. म्हणजे असं कोण असतं मला माहित नाही. फार, आणि तू ते फार भारी करतोस. म्हणे तू त्यांचा शिष्य, DA PA जे काही आहे ते एकदम शोभतोस. PP मस्त ॲज युजल. व्हेरी नाईस. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू बॉईज. मंडळी, एका पोलीस स्टेशन मध्ये आली आहे एक विचित्र तक्रार. चला बघूया त्याचा निकाल काय लागतोय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. गुच्चू पटा, पोलीस स्टेशन आहे. हमारे बाप का घर नहीं हाय. मोरे मोरे, काय काय प्रकार आहे? त्यांना कळलं पाहिजे पोलीस स्टेशन म्हणून केलंय साहेब. बाप मोरे. मॅडम मॅडम तुम्ही इकडे या. इकडे या. तिकडे प्लीज तिकडे रे. अल्लग अल्लग वा. तिकडे हा साईड लाव. मोरे, तुम्ही काय जत्रेत हरवले काय? नाही साहेब. काय? एक तर तुम्हाला आहे ना मी मच्छी आणायला सांगितली होती. हा. हा मासळी बाजार उभा केला तुम्ही इथे. काय झालंय? हा माणूस दिसतोय तुम्हाला? बर. हा हा उंट चालवतो. उंट चालवतो? म्हणजे ह्याच्याकडे उंट आहे. उंट हा उंट चालवतो. आणि ह्या 2 बायका तुम्हाला दिसत आहेत. हा, ह्या लेडीज स्कूटर चालवत होत्या. लेडीज स्कूटर? स्कूटर चालवतात का नाही ह्या 2 जणी? बरं. तर ही काय म्हणाली, ह्यांच्या उंटान ह्यांना लाथ मारला. लाथ मारला, लेडीजला मारला. आणि ह्याचं असं म्हणणं आहे, म्हणजे ह्यांच्या लेडीज स्कूटरनी ह्याच्या उंटाला असा धडक द्यायला. धडक दिली त्यांनी मागणी येऊन धडक दिली. त्यांनी धडक दिली. ऐका ना ऐका ना, तुम्ही मुळात त्यानं लेडीज स्कूटर काय आला म्हणता? नुसती गाडी म्हणा ना. नाही, ह्या लेडीज आहेत ना, त्या स्कूटर चालवतो म्हणून लेडीज स्कूटर बोललो का नाही? ठीक आहे. पण काय झालं, ही ह्यांची लेडीज स्कूटर हा. आणि ह्यांचा उंट मी जप्त करून ठेवलेला आहे. व्हेरी गुड. पण साहेब सांगू काय तुम्हाला, हा माणूस मला असा म्हणतोय, उंटाच्या ते खाण्याची वेळ झालेली आहे, तर त्याला खायला काय द्यायचं? काय आपल्याकडे उंटाचा भत्ता नाही आहे. आपल्याकडे जे कैदी आहेत ना, त्यांचाच भत्ता आपल्याकडे देतो का नाही? एक तर वडापाव नाही तर कुरमुरे भेल करून देता. कुरमुरं कसं देणार ना उंटाला? उंटाला जर कुरमुरा पण दिलेलं तर उंट के मुंह में जिरा असं होऊन जाणार नाही काय? अरे हे वाक्य बोलताना तुमचं तोंड कासवासारखं झालेलं आहे. असं झालंय? मग नाही, ते उंट के मुंह में जिरा असं झालेलं आहे ना. तुम्ही डबा आणलाय? काय का डबा आणलाय का डबा? काय सांगू माझ्या बायकोची करामत. आग लागली तिच्या तोंडाला. डबा द्यायला नाही तिनं, नाही असा नाही आहे. पण तिला असं वाटतंय मी डब्यामध्ये सगळं पदार्थ दिलेला आहे. म्हणजे बघा, वरचा डबा आहे ना, तिच्यात वाटतंय, म्हणजे त्याच्यात तिला असं वाटतं ह्याच्यात मी भात टाकलेला आहे, पण तो मोकलाय. त्याच्या खालचा तो डबा आहे, तर तिला वाटतं मी त्याच्यात चपात्या टाकल्यात, पण तो पण मोकलाय. बरं मग त्याच्या खालचा तो डबा आहे का नाही, तर तिला असं वाटतं ह्याच्यात भाजी मी दिले, पण तो पण मोकला. सगळ्याच मोकळे म्हणजे मधला जो डबा आहे का नाही, त्याला असं 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 बॉटन काढावं तेवढा आपल्याला लोणचं दिलेलं आहे. म्हणजे असा ते संपून जाईल लोणचं. तर काय उंटाला चाटायला देऊ? काय बोलताय तुम्ही? मॅडम तुम्ही सांगा काय झालंय? हा कोण स्वतःला मोठा शाणा समजतो का? उंट घेऊन साहेब रस्त्याच्या मधोमध चालला होता हा. करो तून बाहेर तिलकचंद पोट ना. हा कुठला मोठा राजा लागून गेलाय, तू रस्त्याच्या मधोमध चालतोय. नाव काय तुझ्या? राजा जालिंदर माने. मॅटर अहो साहेब, ह्या ज्या बायका आहेत का नाही, ह्यांच्या गाडीने येऊन माझ्या उंटाला धडक दिलेली आहे. आम्ही नाही दिली. तर ह्या एवढ्या जड आहेत त्या, ती गाडी त्याच्यावर ह्या जड येऊन उंटाच्या म्हणजे 4 पायाच्या मध्ये घुसली होती स्कूटर. एवढं नाही झालं साहेब, एवढं नाही झालं. एवढं नाही झालं. ही बाय आहे की नाही, ही बाय ही गाडी चालवत होती आणि ही मागं लपून बसली होती. लपून कशाला बसू? मी बसले होते गाडीवर, लपून बस. आता मला काय माहिती, मला दिसलीच नाही ना. मला आवाज आला तेव्हा कळलं ही बाय माग आहे म्हणून. हा तुझा प्रॉब्लेम आहे. तुझा प्रॉब्लेम आहे काय? हा तुझा प्रॉब्लेम आहे. काय? तू
तुझ्या उंटाने आमच्या गाडीला लाथ मारली ते सांग ना. मारणारच की मग ह्या बाईला लय मस्ती आहे. मस्ती बिस्ती काढू नको तो. तुझी मस्ती अशी काढीन ना मी. तसं नाही साहेब. स्टेशन आहे. मी तुम्हाला सांगते एक्झॅक्टली काय झालं. हा ते सांगा. हा तो असा त्याचा चालला होता. असा, इथून हा. आम्ही आमची स्कूटर घेऊन छान चाललो होतो. हा. आम्हाला इथे जायचं होतं. बरं. आता हा उंट आहे. हा. हा ऑब्व्हियसली असा जाणार ना. तो गेलाच नाही. मग तो गेला नाही, मग आमची धडक झाली. मग आमचं काय चुकलं त्याच्यात? एक मिनिट. उंट ऑब्विसली असा काबरा जाईल. कारण साहेब उंट तिरपात जाणार ना. तर ऐका ना. उंट तिरपा चालतो पण तो बुद्धिबळात चालतो. नॉर्मल उंट आहे ना तो असा सरळ चालतो. नॉर्मल उंट जर तिरपा चालायला लागला ना तर याचा उंट मुंबईवरून डायरेक्ट श्रीलंकेत नाही का जाणार. काय बोलतोय ते? खरं ते बोलतोय. आता घोडा कसा चालतो. हा आवाज झाला घोड्याचा. घोडा आहे ना तबडक 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 असा चालतो. बुद्धिबळातला घोडा अडीच घर चालतो. मग तो काय तबडक तबडक तप तबडक तबडक तप तबडक तबडक तप असा चालेल का. घोडा आहे का तबला आहे तो. साहेब काय करू मी तुमचा. माझं मुद्दा समजावून सांगणं ना तुमच्याकडे शिकावा. क्या घोड्याचा आवाज दाखवा याचा काढून. तबडक तबडक तप. उंटाचा आवाज दाखवा. आता उंटाचा काय आला. जरा उत्सुकता म्हणून बाकी काय ना. तुमच्या उत्सुकतेचं नळलं दाबा. काय झालंय मॅटर काय आहे? बघा मोरे तुम्ही तोंडाने कौतुक करता माझं पण तुमच्या नजरेत शिव्या दिसतात माहितीये का मला. माझं डोलं लय बोलकायत ना. Shut up, मोरे. Shut up. तुम्ही त्याची बाजू. साहेब यांनी याच्या उंटाने आमच्या गाडीला धडक मारली. तुम्ही याला अटक करा, याच्या उंटाला पण अटक करा. अरे काय बोलताय. उंट 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 काय लावलंय हो सारखं. त्याला काय नाव बिव काय आहे का नाही. उंटे नाव आहे. मग नाव आहे? मग काय नाव आहे. जबरा. बरं. उंटाचं नाव झेब्रा आहे. मग अरे एका प्राण्याचं नाव दुसऱ्या प्राण्याला काय देतात तुम्ही. आला का तुम्ही कुत्र्याचं नाव टायगर ठेवताय. तुम्ही उंटाचं जबरा नाही ठेवू शकत का. झेब्राच का बरं. झेब्राच का बरं. साहेब काय होतंय ना मला ट्रॅफिक मध्ये सोपं जाते होती. कसं. ट्रॅफिक मध्ये लई गाडी असल्या का नाही मी म्हणतो स्टॉप झेब्रा क्रॉसिंग. स्टॉप झेब्रा क्रॉसिंग मला बरोबर पडते साहेब ती. हो का. काही बोलतोय साहेब. तो तुम्ही ऐकून काय. ठीक आहे मग आम्ही आमच्या स्कूटरचं नाव रॉकेट ठेवू आणि त्याला हेलिपॅडवर लँड करू. मॅडम तुम्ही असं बोलताना म्हणून तुमच्यावर केस करायची इच्छा होती. होय खरंय. रॉकेट हेलिपॅडवर हे कराल तुम्ही लँड कराल. एक तर रॉकेट आहे ना करून उडून जातं ते परत येतच नाही. आणि हेलिपॅडवर ना हेलिकॉप्टर लँड होतं टक 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 करून. साहेब काय करू तुमचं. अगं एखादा येडा गावाला सुद्धा हा मुद्दा विस्कटून सांगू शकतो पण तुमच्याकडे क्वालिटी वेगळी आहे. माझ्याकडे वेगळी क्वालिटी. तुम्ही कसा आवाज काढून मुद्दा सांगताव का. काय आवाज काढला हेलिकॉप्टरचा एकदा आवाज काढा. मी कायला हेलिकॉप्टरचा आवाज काढू. सर उत्सुकता म्हणून काढू त्या. एक मिनिट तुम्ही ना मुद्दामून विषय भरकटवताय. नाही, तुम्हाला आम्ही- त्यांची बाजू घ्यायची आहे का. नाही ना. आम्हाला तुम्ही असं करताय का. असं कशाला करू मग आम्ही? अटक करा तुम्ही त्यांना. असं कसं अटक करता सर येईल. हा. दारू प्यायलाय तू. ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस आहे सर. त्याला 8 टाका. आम्हाला भीती वाटते त्याची. इकडे बाहेर इकडे बाहेर एवढं नाही झालंय काही. अरे ड्रिंक अँड ड्राईव्हची केस आहे याला 8 टाका. नाही नाही साहेब मोरे 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 एवढं किती आटापिटा चालू आहे मोरे तुमचा. आबिडी होत म्हणून करावं लागतं साहेब. दांडा पण पडला तुमचा इथे. साहेब हे बघा ड्रिंक अँड ड्राईव्हचा काही संबंधच नाही. नाही हे संबंध. पिलोय मी पिलोय ना साहेब. उंट थोडीच प्याला आहे. त्याचा चाललेला होता ना. एवढा समजतो मला तू. तो उंटा चाललाय पण उंटाला चालवतो कोण तर तू. त्याचा ड्रायव्हर कोण तू. आणि ड्रायव्हर दारू प्यायलेला आहे म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्हची केस कोणावर लागणार. सर सर वा करेक्ट बोललाय. तुम्ही म्हणजे त्याला काही इंटरनॅशनलच आहे एकदम. मग मी कित्येक वर्ष सांगतोय तुम्ही इंटरनेट ऐकतच शट्टा मोरे. सांगण्यासारखं पण नाही काय काय. अरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. तुले असा ठोकसू ना तुला पुरजा डिल्ला करी टाकसू. एकच फटका मा तुला आडा करी टाकसू मी. साहेब काहीच कळलं नाही त्यामुळे भ्याच वाटण झाली. भीती वाटत नाही तुला? आता नाही साहेब हे बघा थांबा माझं ऐकून घ्या. मुद्दा ऐकून घ्या तुम्ही साहेब. हे बघा हा शांतपणे तुम्ही डोकं लावून बघा. मी डोकं लावू. गाडी असते की नाही ती यंत्र असते. मग उंट यंत्र असते का. नाही त्याला त्याची अक्कल असते. बरं. त्याचं चालतंय हा. आहे का नाही. हो. आता मला सांगा ह्यांची जी गाडी आहे की नाही हम्म. ह्यांच्या गाडीला इंजिन आहे. हा, मग आता समजा इंजिनाला मी हात लावला तर ती लात मारेल का. नाही पण उंटाला हात लावला तर ती लात मारणार का नाही. बर मग
मग तुम्ही एवढंच लक्षात घ्या ना की उंटाला स्वतःची अक्कल आहे. माझ्या उंटाला जर तुम्ही इथनं सोडला नाही ती त्याचं बराबर घरी जाणार. त्यांची गाडी सोडा जाईल का बघा बरं. काय बोलताय? जाऊ शकत नाही, तिथले तिथंच पडणार साहेब. ए मुद्द्याचे बोल. अहो मुद्द्याचा साहेब एवढंच आहे, उंटाला तिची अक्कल आहे, ह्यांच्या गाडीला तिची अक्कल आहे का? गाडी जाणार आहे का स्वतःहून? आणि उंट स्वतःहून जातोय साहेब. मी फक्त तिची सवारी आहे. मी त्याला सांगणारच जायची. अहो बरोबर तीच तर सांगतोय ना साहेब. जायचं का नाही ती तेव ठरवतोय. त्याला वाटलं तर तेव जात पण नाही. उंटाला खूप कळतं ना तुमच्या. कळतच की मग. आम्ही इंडिकेटर दिलेला राईटचा. आम्ही हॉर्न पण वाजवत होतो. ए बाबा राईटचा इंडिकेटर दिलाय, बघ बघ वळ. का नाही वळला तुमचा उंट? ओ मॅडम तुम्ही राईटचा इंडिकेटर दिल्यावर उंट का बरं राईटला वळेल? कारण आम्ही इंडिकेटर दिल्यावर आजूबाजूच्या गाड्यांनी राईटला वळायला पाहिजे ना. अरे आपण इंडिकेटर दिल्यानंतर आपण वळायला पाहिजे, गाड्या कायला वळतील? असं कसं साहेब? आपण दिलेला इंडिकेटर मागे पुढे असतो, तो आपल्याला कुठे दिसतो? ज्यांना दिसतो त्या लोकांनी वळावं ना. अरे लोकांनी वळावं म्हणून नसतं ते. आपण दिल्यानंतर आपण वळतोय हे लोकांना कळावं म्हणून इंडिकेटर असतो ना. त्यांना कशाला कळायला पाहिजे? आम्हाला कुठे वळायचंय ते आम्ही त्यांना कशाला सांगू? आमचे आई वडील पण विचारत नाहीत आम्हाला कुठे चाललायत. आम्ही त्या लोकांना का सांगू? ए लेडी शेक चिल्ली. सर अरे असा इंडिकेटर दिल्यानंतर आपल्याला कळतं, मग धडकाधडकी होत नाही, ऍक्सिडेंट होत नाही ना. आणि तीन बाय ना, अरे बाप काय डेंजर या बायका. काय करावं कडे यांचं मला काही कळे ना, काही सुधरे ना मला. अरे काय करू मी आता? नाही शॅल्यूट मारूया ह्यांना, बाकी दुसरं काय आपल्या हातात नाही आहे. ए, तू बस रे, बस बस शांतपणे बस तू. तुझी काय इच्छा आहे? मला माझी नुकसान भरपाई पाहिजे. नुकसान भरपाई? हा, ह्यांनी उंटाला येऊन गाडी ठुकलेली आहे. उंटाच्या पायाला खर्चडलेला आहे. एक 75,000 खर्च येईल. 75,000? 75,000 एवढा कस काय? कसं काय म्हणजे उंटाचा पाय आहे तो 7 लाखाचा उंट आहे. त्याच्या पायाला खर्चडले. डॉक्टर म्हणजे हिथलं डॉक्टर चालत नाही, ती राजस्थानवरून डॉक्टर येणार आहे त्याला नीट कराय. ह्यांनी 75,000 द्यावं. ह्यांच्या गाडीत नुकसान झाले ते मी खर्च देऊन टाकणार सगळं. साहेब, आम्ही कसे देणार साहेब? आमची सेकंड हँड गाडी आहे 30,000ची साधी. आम्ही नाही देणार एवढे 75,000. तुम्ही बघा काय असेल ते. मला नका सांगू तुम्ही. देतो नुकसान भरपाई पाहिजे ना तुला? मग काय साहेब? अरे याला घेऊन जा आतमध्ये, चांगली नुकसान भरपाई द्या. चल रे चला. का मी सांगतो ना का, कुठं? ते प्राण्यांकडून तू मजुरी करून घेतो, त्याची परमिशन आहे का? परमिशन आहे का? नाही ना, मग आतमध्ये चांगली नुकसान भरपाई देते. चला. कोण साहेब? काय? मग आता तू ठरव, तुला आत राहायचंय का गुपचूप तुझ्या उंटाला घेऊन निघून जायचे? विचार नको करू. उंटाला घेऊन जाणं बरं पडेल तसं. घाबरला. मॅडम लायसन दाखवा तुमचं. लायसन दाखवा ना. दे लायसन ए ना. घरी आहे. घरी आहे? गाडीची कागदपत्र कुठे आहेत घरी आहेत. घरी? डोकं पण घरी आहे का? नाही साहेब घरी. हेल्मेट कुठे आहे? हेल्मेट घरी राहिलं साहेब. आम्ही काय, मुली डोक्यात खूप विचार असतात. बायका म्हटल्यावर विचार पिक्चर देऊ नका ते. काय का म्हटल्यावर हे असताना ते असताना आमका असताना ढमका असता. काहीच नाही तुमच्याकडे. सगळे दंड लावतो तुमच्यावर आणि तुमची गाडी जप्त करतो आता. नको सर, आम्हाला 1 दिवस दिली आहे गाडी. नका प्लीज, जप्त नका करू प्लीज. नका करू. अरे तुमच्यासारख्या बायकांमुळे बायका आणि ड्रायव्हिंग याच्यावर जोक करायला लागतात लोक. थट्टेचा विषय होऊन जातो. हे मोरे करतात थट्टा. ओ मी करतो थट्टा, मला ते सांगायची गरज नाही, मी सांगितलंय. करायला पाहिजे. करतो थट्टा म्हणे. जवळजवळ 80%, मी तर म्हणतो 90% बायका नीट ड्रायव्हिंग करतात. त्यांना वाहतुकीचे नियम माहिती असतात. पण तुमच्यासारख्या 2-3 बायका असतात ना, त्याच्यामुळे सगळ्या बायका बदनाम आहेत. सॉरी. सॉरी म्हणताय. आता ऐका, वाहतुकीचे सगळे नियम काय आहेत ते माहीत करून घ्या, ते पाळा. आणि राईटचा इंडिकेटर दिल्यानंतर कुठे जायचं? राईटला. निघा आता. ऐ तू पण निघ रे. बसला काय? साहेब थांबा. मी जातो ना त्याच्याबरोबर. बाबा उंट घेऊन कुठे जाणार आहेस? गिरगाव चौपाटी. मला भायकाला सोडशील काय? सोडतो की. नाही मी त्यांच्यावर गेलो असतो, पण टेबल सीट जाता येणार ना, तर मी भायकाला जाऊ का ह्याच्याबरोबर? उंटावर कशाला जाताय मग? मला उंटावर ना अख्खी मुंबई बघायची आहे. येडे का मोरे तुम्ही? का ना? निघा सगळे निघा इथून. ऐका ना साहेब, सगळे निघा. ऐका फालतूपणा. वा जरा अजब होती कॉन्सेप्ट. काहीतरी वेगळंच घडलं पण मजा आली. प्रसाद दा, चांगला होता विषय. मला एक किस्सा आठवला पुण्यातला. मी बाईकवर चाललो होतो पुण्यात आणि माझ्या पुढे 2 बायका एकाच गाडीवर होत्या आणि मला सरळ जायचं होतं, त्यांना राईटला वळायचं होतं. पण त्यांना राईटला वळायचं तर त्यांनी काही इंडिकेटर दिला नाही, काही नाही दिला.
आणि अचानक राईट लावायला. तर मी म्हटलं ओ ओ ओ हात तरी दाखवा. त्यावर ते म्हटले कशाला, आपली कुठे ओळख आहे. चांगला होता विषय. भूषण शेलार नव्याने आपल्या संचामध्ये सामील झालेले लेखक आहेत. संकल्पना पण त्यांचीच होती आणि लिखाण पण त्यांचंच होतं. छान होती कॅरेक्टर्स. सावत्या तू वाटतो असा उंटवाला. खरंच वाटतोयस. म्हणजे ते पायात स्लीपर विपर ते शर्ट बीट म्हणजे मस्त मस्त. ड्रेसमधनं फार ते करेक्ट आलं. मी कारण बघितलेले 2-3 उंटवाले एका शूटिंगच्या निमित्ताने. आणि तुम्ही दोघी पण उत्तम ड्रायव्हिंग करणाऱ्या वाटता. चांगला होता विषय. सादरीकरण पण चांगलं. मोरे मस्त, श्याम्या मस्त, मजा आली. मंडळी, हास्याचा हा आविष्कार असा चालू राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.